नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला हे काळे वाल आहे आणि आमच्याकडे याला वालाच्या शेंगा म्हटल्या जातात. आणि हे काळ्या याची वाल होते आणि अशी खुडून घेतले आणि त्याच्यात मी स्वच्छ धुवून आणि कढईमध्ये थोडीशी वाफवून घेणार आहोत. त्याच्यात मीठ टाकलेलं होतं. तर एका बाजूला इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि तुम्हाला दाखवतेच की कढईमध्ये थोडंसं मीठ टाकून आणि आपण स्वच्छ आधी धुवून घेतलेले निसून तर हे 5 मिनटं अशी वाफवून घेतली. अशी झटपट अशी भाजी करणार आहोत आपण वालाच्या शेंगांची. पूर्ण रेसिपी बघा. इथे शेंगदाणे तव्यावर गरम करत ठेवलेले होते, ते गरम झाले आणि शेकले गेलेले होते. आणि इकडे वालाची भाजी आपण शिजली की नाही ती बघितली आहे. पटकन वाल असा आहे की तो पटकन शिजला जातो. आणि ह्या ठिकाणी इथे कढई ठेवलेली होती, त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आणि इथे आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली होती. तर नेमकंच माझं जिरं संपलेलं होतं, त्यामुळे मी जिरं त्याच्यात टाकलं नाही आणि मी फक्त अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. आणि छान अशी ही परतू दिलेली आहे. एखाद मिनिटभर ती परतू दिली. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आपले घरचेच मसाले वापरणार आहोत भाजीला. तर इथे त्याच्यानंतर आपण इथे 2 चमचे म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे तिखट मीठ वापरू शकतात, तुम्हाला जे मसाले टाकायचे ते. तर मी इथे लाल मसाला टाकला आणि काळा मसाला टाकलेला आहे. माझे घरी दळलेले मसाले असतात तेच मी टाकत आहे. या ठिकाणी इथे 2च मसाले वापरले. तुम्हाला वाटलं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे मसाल्याच्या याच्यात तुम्हाला जे मसाले टाकायचे ते मसाले टाकू शकतात. तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये हे घरचे मसाले वापरलेले आहेत. आणि 2 मिनटं हे आपण आता त्या तेलामध्ये परतून घेणार आहोत. असे मस्त खमंग असे हे परतून घेतलेले आहेत मसाले त्याच्यात. आणि थोडंसं पळीने ज्या बाजूने बघा अशा पद्धतीने आपण इथे मसाले छान असे जळू नये म्हणून थोडंसं पाणीसुद्धा टाकणार आहोत. मसाले छान आपले भाजले गेलेले आहेत. त्याच्यानंतर एका साईडला जे आपण इथे शेंगा ठेवलेल्या होत्या त्याच्यातलंच थोडंसं पाणी घेतलं आणि मसाले जळू नये म्हणून आपण त्याच्यात टाकले. वालाच्या शेंगांची भाजी अशी झटपट अशी होते. आणि मी आज काही स्टँड लावलेला नव्हता आणि न स्टँड लावता व्हिडिओ करत होती. एका हातात माझा मोबाईल होता, त्यामुळे थोडंसं मोबाईल इकडे तिकडे सरकल्यासारखा वाटणार आहे तुम्हाला. तर इथे आपले हे मसाले भाजले गेलेले आहेत. आता आपण त्याच्यात वालाच्या शेंगा टाकून देणार आहोत सगळ्या. आणि छान अशा ह्या पटकन अशा शिजल्या जाणारी ही वालाच्या शेंगांची भाजी. तर आमच्याकडे याला वालाची शेंगा असं म्हटलं जातात. तुमच्याकडे ह्या शेंगांना काय म्हटलं जातं मला कमेंट करून जरूर सांगा. हे बघा अशा पद्धतीने याच्यात जर आपल्याला रस्सा पाहिजे असेल तर इथे शेंगदाण्याचा कूट झालेला होता आणि भाजी थोडीशी छान अशी उकळत होती. एका बाजूला पोळ्या पण चालू होत्या माझ्या. आणि ह्या ठिकाणी आपण इथे आता हा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकून घेतलेला आहे. आणि अशा 5-1 मिनटं अशा परतून घेणार आहोत. तुम्हाला जर रस्सा करायचा असेल तर तुम्ही रस्सा करू शकतात, पण मला रस्सा कमी करायचा, रस्सा केला नव्हता. आणि छान अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे वालाच्या शेंगांची. आणि खूप छान अशी पटकन शिजली गेलेली. आवडलं असेल लाईक शेअर